राम मंदिराच्या उद्घाटनानंतर राजकीय नेते रामायणाची भाषा बोलू लागलेत। ठाकरे गटाच्या नाशिकमधल्या अधिवेशनामध्ये पक्षांतर सोडलेल्या नेत्यांना विविध रामायणातील पात्रांच्या उपमा देण्यात आल्यात। काय आणि कोणाला आहेत या उपमा पाहूयात सविस्तर। तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही। राम आणि रावण कोण आहे सगळ्या जनतेला माहित आहे। राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर नेते मात्र रावणाला गाडण्याची भाषा करू लागलेत। नाशिकच्या ठाकरे गटाच्या शिबिरात उद्धव ठाकरेंनी शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांना रामायणातील बालीची उपमा देत त्यांचा राजकीय वध करण्याचं आवाहन केलंय। ज्याने माझ्या भगव्याची प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील, वाली असतील, आणखीन कोणी असतील आणि त्यांचा कोणीही वाली असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही। हा खरा निर्धार करा, हा खरा निर्धार करा। संजय राऊतांनी शिबिरात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांवर टीकेचे बाण सोडले। संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची तुलना रामाशी करून टाकली आहे। मी जेव्हा म्हणतो की श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे, ते नातं असं आहे, रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य आहे, लक्षात घ्या। रामाचं जे शौर्य आहे ते शिवसेनेचं शौर्य आहे आणि रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे, उद्धव ठाकरेंचा। संजय राऊतांच्या या दाव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समाचार घेतलाय। राम आणि रावण कोण हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल असा टोलाही त्यांनी लगावलाय। राम आणि रावण कोण आहे सगळ्या जनतेला माहित आहे। रावणाच्या लंकेचं दहन कोणी केलं तेही माहित आहे। त्यामुळे आम्हाला जास्त काय बोलायचं नाही। अहंकारी रावण आणि अहंकारी राज्यकर्ते, जसं रावणाचं झालं अहंकारी राज्यकर्ते असता कामा नये। राज्याचं हित कशात आहे ते लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे। रामाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणार हे आता उघड गुपित आहे। त्यामुळे येत्या काळात राजकीय नेते एकमेकांना उपमा देऊन टीकेचे रामायण महाभारत घडवून आणतील यात शंका नाही। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।